आज आपण तर्री पोहे कसे बनवायचे ते पाहूयात. तर पॅनमध्ये तेल घेतलं आहे. आपण आधी मसाला बनवून घेऊयात. मी 3-4 छोटे छोटे कांदे होते, ते असे स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत. आपल्याला तेलावर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला. कांदे छान परतले की आपल्याला मग त्यामध्ये मी 8-10 पाकळ्या लसूण आणि खोबर घालून घेतलं आहे, सुकं खोबर. त्याला पण आपल्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये परतायचं आहे. हा मसाला आपण कुठल्याही भाजीला वापरू शकतो. 1 हिरवी मिरची घातली आहे आणि 2 मीडियम साईजचे टमाटर पण मी कट करून घेतले आहेत आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरला काढून घ्यायचं आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊयात. मी काळे चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालून कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेतल्या आहे मीठ टाकून. तेल गरम झालं की आता आपण ह्याच्यामध्ये जिरे मोहऱ्या घालून घेऊ. जिरे मोहऱ्या घालून घेतलं की जे आपण वाटण बनवलं होतं कांदे आणि टमाटरचं ते घालून घेऊ. आपण हे भाजी पण वापरू शकतो, भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो. पण आज आपण तर्री पोहे बनवत आहोत, तर ह्याची चण्याची तर्री बनवत आहोत. आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण कांदे आणि टमाटर वगैरे सर्व तेलावर परतलेलंच आहे, याला जास्त वेळ लागत नाही. आता आपण जे सुके मसाले वापरतो ते घालून घेऊ. हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, काळं तिखट घातलं आहे आणि काश्मीरी लाल मिरची घालायचं. काश्मीरी लाल मिरच्याने छान कलर असा एकदम छान येतो, बाहेरच्या हॉटेलच्या भाजीसारखा वगैरे, तर्रीसारखा वगैरे. तर्रीला छान आपल्या कलर येतो. आता तेल सुटेपर्यंत छान आपला मसाला भाजला आहे. त्याच्यामध्ये मी आता जे आपले चणे आहेत शिट्ट्या करून घेतलेले ते घातले आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाली आहे आपली तर्री तयार. धन्यवाद.